मला मी पाहिलं की देवेंद्रजींनी त्याबद्दल नाराजी व्यक्त केली. एकनाथ शिंदे साहेबांचा मला फोन आलेला. पण माझं वक्तव्य हे काही संपूर्ण महाराष्ट्रातल्या पोलिसांचं धैर्य खचवणं, त्यांचं धाडस, साहस, पराक्रमाचा अपमान करण्याकरता नव्हतं. जे अनुभव माझ्यासोबत त्या ठिकाणी झालेले होते, ते अनुभवच मी त्या ठिकाणी मांडले आणि माझ्या या शब्दामुळे जर महाराष्ट्रातल्या पोलिसांचा किंवा महाराष्ट्र सरकारची जर त्याच्यामध्ये अशी नाचक्की होत असेल, तर मी महाराष्ट्र पोलिसांची जाहीरपणे दिलगिरी व्यक्त करतो. पण मी जे काही वक्तव्य केलं होतं ते मी अनुभवलेलं आहे. माझ्या परिवारात आमच्या सोबत तसं झालेलं आहे आणि त्याच्यामुळे आपण ते बोललेलो आहोत. तुम्ही तुमच्या वक्तव्यावर सध्याही ठाम आहात. जे काही ज्या सर्व म्हणजे काल जे चुकून महाराष्ट्र पोलीस आपला विषय झाला की महाराष्ट्र पोलिसांवर आपण ताशेरे ओढले, तर तो विषय महाराष्ट्र पोलिसांचा नाही आहे. तो आपल्या स्थानिकचा विषय त्या ठिकाणचा होता आणि त्या स्थानिकच्या मुद्द्यावर मी ठाम आहे. आजच्या दौऱ्यावर काँग्रेस आणि उद्धव गटाने सुद्धा टीका केली की पहलगाम हल्ल्याला काही दिवसच झाले असताना असा दौरा करणे किती योग्य आहे. नाही, ह्यापूर्वी 2 दिवसाआधी कुडाळचा दौरा झाला ना साहेबांचा. कुडाळला कार्यक्रम झाला आणि त्यांना कोणी टीका केल्यापेक्षा ज्या वेळेला पुलगामला हल्ला झाला, तुम्ही सगळे शेपटं घालून घरात बसले होते. आमचे एकनाथ शिंदेसाहेब डायरेक्ट काश्मीरला गेले होते. त्या लोकांनी महिलांच्या प्रतिक्रिया बघा की आमचा लाडका भाऊ आम्हाला वाचवायला आला. तेव्हा हे कोणी उभाटावाले का काँग्रेसवाले हे कुठं होते? हे तर शेपूट घालून घरात बसले होते.